तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे ज्यांच्या पण खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। ज्यांचे पण आधार सीडिंग वगैरे झालेले नाही ते ॲक्टिव्ह आहे का नॉन ॲक्टिव्ह आहे, सर्व हे कसे चेक करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेतली जाणार आहे। तर मित्रांनो, ज्या पण इथून पुढे जे नवीन सरकारी योजना आहेत त्यांच्यासाठी आधार सीडिंग हे महत्त्वाचे राहणार आहे। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनाचे किंवा नवीन आधार सीडिंग कसं करायचे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आणि घेणार आहेत आणि आधार सीडिंग स्टेटस कसं चेक करायचे ही पण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला मित्रांनो, गुगल क्रोममध्ये तुम्हाला जायचं आहे। इथे तुम्हाला आधार सीडिंग टाकायचं आहे। आधार सीडिंग टाकल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असं काही एक पेज ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला इथे NPCI आधार सीडिंग टाकून घ्यायचं आहे। NPCI आधार सीडिंग गुगल क्रोममध्ये आला तर NPCI आधार सीडिंग ऑनलाईनवरती असं क्लिक करायचं आहे। तर तुमच्यासमोर एक गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन होऊन जाईल, NPCI www.npci.org.in ही तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल। तर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, इथे आपण क्लिक केलेलं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला इथे खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे कंझ्युमर ID वरती क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ID इथे बघू शकता, इथे तुम्ही कंझ्युमर ID वरती क्लिक करायचं आहे। कंझ्युमर ID वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या समोर भारत आधार सीडिंग इथे तुम्हाला इनेबल वरती BASE वरती क्लिक करायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्यासमोर एक इथे सेशन एक्सपायर इन एवढ्या मिनिटांमध्ये मित्रांनो तुमची रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग झालं पाहिजे। ते पण मित्रांनो 8 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं हे सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतली पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे। तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगवरती इथे सीडिंगवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचं बँक अकाउंट आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर तुम्हाला इथे सीडिंग टाईपमध्ये काय चेक करायचं आहे, फ्रेश सीडिंग आहे का, तुमचं मूवमेंट झालेली आहे का विथ सेम बँक विथ अनदर अकाउंटमध्ये, ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। किंवा त्यांच्यावर तुमची मूवमेंट जर फ्रॉम वन बँक टू अदर बँकवरती तुमचं मूवमेंट झालेली असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर तुमचा टाईप करून घ्यायचा आहे। अकाउंट नंबर टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे कन्फर्म अकाउंट नंबरवरती टाईप करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे टिक करायचं आहे बाय सबमिटिंग माय आधार नंबर बँक अकाउंट नंबर अदर डिटेल्स इन्फॉर्मेशन। हे तुम्हाला इथे सर्व हे इथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर इथे कॅप्चा कोड येऊन जाईल। तुम्हाला हे कॅप्चा कोड टाईप करून घ्यायचा आहे। कॅप्चा कोड टाईप केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे प्रोसेस बटनावरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसून जाईल तुमचं आधार सीडिंग इथून झालेलं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका।